आगरी कोळी लोकांच्या हळदीला बनवली जाणारी प्रसिद्ध डाळमुंडी आज आपण इथे तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ओ हो हो, किती भारी एकदम मस्तपैकी झणझणीत तयार झालेली आहे. याच्यावरचा तुम्ही ग्लेज पाहू शकता. ही डाळमुंडी इतकी प्रसिद्ध आहे की हवेवरच्या ढाब्यावरती सुद्धा हा मेनू ॲड करत चाललेले आहेत. त्यामुळे या डाळमुंडीचा चमचमीत आस्वाद जर तुम्हाला घरच्या घरी घ्यायचा असेल तर ही रेसिपी स्टार्ट टू एंड संपूर्ण पहा, कारण का या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या कृती मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे डाळमुंडी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. इथे मी बकऱ्याच्या 2 मुंड्या घेतलेल्या आहेत. आता मी बकऱ्याची एक्स्ट्रा चरबी सुद्धा मागितलेली आहे. तर आता आपण काय करूया, या चरबीतून तेल सुद्धा काढून घेऊया. आता चरबीतून तेल निघते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. तर इथे मी वाटण्यासाठी 2 भाजलेले कांदे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर हे सुकं खोबरं भाजलेलं. आता खडा मसाल्यामधून मी इथे चक्री फूल घेतलेले आहेत. ते इथे मी चक्री फूल घालते. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि बारीक वाटून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता की आपल्या चरबीतून किती तेल निघालेलं आहे. आता आपलं घरचं तेल आहे ना, ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया. आता त्यानंतर यामध्ये खडा मसाला घालूया. आता परतून घेऊया. आता त्यानंतर कांदा घालूया आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे चांगला परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना, मस्तपैकी परतून झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं आहे, म्हणजे पूर्णपणे सोनेरी रंगावर कांदा होईल. आता आलं लसूण सुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला. आलं लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आगरी कोळी मसाला घालूया. त्यानंतर हळद. आता परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण बकऱ्याची मुंडी आहे ना, ती घालूया. पहिला मी मुंडी आणि पाय घरी घेऊन यायचो आणि मस्तपैकी गॅसवरती स्टोववरती चांगलं भाजून घ्यायचो. आता मटणवाल्याकडे डायरेक्ट भाजलेले पाय आणि मुंडी अवेलेबल होते, त्याच्यामुळे हे सगळं साफ करायचे तुम्हाला काय जास्त झंझट राहत नाही. पण कधी जर तुम्हाला शक्य झालं तर ही मुंडी आहे ना, एकदा चुलीवरती भाजून त्याच्यानंतर साफ करून आणि त्याच्यानंतर त्याचे तुकडे करून, हा मी फक्त इमॅजिन करते तरी तोंडाला पाणी सुटतंय. चुलीवर भाजून घ्या, साफ करून घ्या आणि त्याच्यानंतर ही डाळमुंडी बनवून बघा. अप्रतिम, स्वर्गसुख. पण बकऱ्याची मुंडी घेताना ना तुम्हाला ही भाजूनच घ्यायचं, तरच या डाळमुंडीला जी टेस्ट येते आगरी पोळ्यांसारखी हळदीला, ती तुम्हाला प्रॉपर टेस्ट आपल्या घरच्या घरी घेता येईल. चला तर यावरती आपण झाकण ठेवूया. आता यावरती ना पाणी सुद्धा ठेवायचं आहे झाकणावरती, म्हणजे हा पाणी गरम झाला ना का मग आपण टोपामध्ये घालूया. आणि तुम्ही वेगळ्या भांड्यामध्ये गरम पाणी करण्यापेक्षा ना असं झाकणावरती तुम्ही केला ना तर दोन्ही प्रक्रिया एकसाथ होतात. एक तर ती वाफेवरती मुंडी आहे ना मस्तपैकी शिजत राहते आणि वाफवरती जाऊन त्याच्यातले थेंब थेंब पाणी सांडताना आतमध्ये मस्तपैकी, त्याच्यामुळे जी मुंडीची टेस्ट आहे ना ती एकदम प्रॉपर मेंटेन आतमध्ये राहते. एकावर एक केलं ना तर तुमचं कामही फटाफट होतं आणि भांडीसुद्धा घासायची वाचतात, हो की नाही? हो. आता आपण हे झाकण खोलूया, परतून घेऊया. चला आता परतून झाल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवूया आणि मग नंतर पाणी घालूया. चला आता यावरती पाणी ठेवलेलं आहे ना, तो गरम झालेला आहे. आता हा पाणी आहे ना तो आपण ह्याच्यामध्ये ओतूया. चला आता मिक्स करून घेऊया. आता पुन्हा एकदा पाणी ठेवायचं आहे आपल्याला झाकणावरती. आता बघा पाणी टाकल्याच्या नंतर आपण पहिला गॅस बारीक ठेवलेला, आता आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. 10 मिनिटं झाल्याच्या नंतर झाकण उघडूया
आणि झाकणावरचं पाणी आहे ना ते आपण पातेल्यात ओतूया. त्यानंतर यामध्ये आपण भिजलेली चणा डाळ घालूया. आणि ही चणा डाळ आहे ना मी 4 तास भिजवत ठेवलेली आणि मस्तपैकी भिजून पण झालेले आहे. आता त्यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि झाकणावर ना आपण पुन्हा पाणी ठेवूया. आणि हो 10 मिनिटाची ना आपल्याला पुन्हा एक वाफ काढायची आहे. आता आपण झाकण खोलूया. सुरुवातीला आपण वाटण वाटलेलं ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि हो यामध्ये कांदे घातले ना ते मी गॅसवरती भाजून घातलेले. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. तुमच्याकडे चूल असेल किंवा कोळशाचे निखारे असतील ना तर त्यावरती तुम्ही कांदे भाजले ना तर डाळ मुंडीची चव आहे ना ते एकदम छान होते. आणि मी एक तुम्हाला टीप देते, मुंडी सोबत जर बकऱ्याचे पाय घातले ना तर 1 नंबर मुंडी होते. तुम्ही एकदा खाऊन तर बघा मग मला सांगा. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं आपल्याला मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण डाळ घातलेली आहे ना ती सुद्धा शिजायला पाहिजे. आणि हो मध्ये मध्ये ना 10-10 मिनिटांनी परतत राहायचं. मगाशी या झाकणावरचं मी पाणी काही घातलं नव्हतं कारण रस्सा आहे ना तर आपल्यानुसार आपण बनवायचा आहे. मी आता आहे ना थपथपीत बनवते, मला जास्त रस्सा नको आहे. आता आपण झाकण खोलूया. तर यामध्ये आपण डाळ घातलेली आहे ना ती शिजले की नाही पाहूया. हा ही बघा आपली मस्त डाळ शिजलेली आहे. आणि एकदा की आपली डाळ शिजली ना तर मुंडी शिजले असं बघायची गरजच नाही. बिंदास तुम्ही या मुंडीचा आस्वाद घेऊ शकता. क्या बात आहे. हा 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 कसली भारी झणझणीत आपली डाळमुंडी इथे तयार झालेली आहे. मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल ना तर कधी एकदा तरी ही डाळमुंडी आहे ना चुलीवरती बनवून बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो चुलीवरची डाळमुंडी इतकी भारी लागते ना की टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलला जाते. पण तुम्ही याआधी चुलीवरची डाळमुंडी कधी खाल्ली आहे का आणि पहिल्यांदा कुठे खाल्ली आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.